प्रशासकीय कारभार सुरू झाला त्या 4 वर्षाच्या काळामध्ये किती लोक तुमच्या संपर्कात होते, किती लोक तुमच्या सुखदुःखात येत होते, अडीअडचणीला तुमच्यावर उभे राहत होते, त्याला महत्व द्या. की जो तुम्हाला हे भासवतो, जे कोणी व्यक्ती असतील ते तुम्हाला भासवतात हे सगळं आमच्यामुळे होत होतं, ते खोटं होतं. काम करणारी व्यवस्था जी आहे ती वेगळी आहे, पण काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख मतदार म्हणून तुमची असली पाहिजे. अनेक वर्षांपासून आपल्या गावामध्ये मागणी होती की छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, झाला की नाही. आणि म्हणून मला आशा आहे की नवीन पिढी चुकीचा निर्णय घेणार नाही, त्यामुळे पप्पू पासून जरा सावध राहा. अधिक साहेब तुमचे स्वागत करतो. धन्यवाद बाळासाहेब. सध्या जी नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, पहिले त्या संदर्भात आपण काही बोलावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आता निवडणूक कालच सुरू झाली, म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या अर्ज भरण्याची जी मुदत होती ती काल संपलेली आहे. हो, आज अर्जाची छाननी होती आणि त्याच्या आधीच हा निर्णय झाला होता की निवडणूक हा महायुतीने लढावा. परंतु आता काही गोष्टी ज्या घडल्या, ज्या सगळ्या पुढे आलेल्याच आहेत, तुम्ही त्या मांडल्यात तुमच्या वर्तमानपत्रामध्ये देखील, तुम्ही फार तंत तो चांगला मांडला. काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे महायुती अशी काही होऊ शकली नाही, मात्र युती झाली. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतले आणि या निवडणुकीमध्ये श्रीरामपूरकरांसमोर आता आम्ही मताचा जोगावा मागण्याकरता उतरलेलो आहोत. आता हे सगळं घडत असताना, राज्यामध्ये निर्णय घेत असताना महायुतीच्या नेत्यांनी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी असा निर्णय घेतला होता की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत त्यांनी आणि त्या त्या जिल्ह्यातील संपर्क मंत्र्यांनी चाचपणी करावी की कुठे काय परिस्थिती. कारण एकाच वेळेला तुम्ही बघा 250 नगर परिषदा निवडणुकीला आता आलेल्या आहेत. आणि मग ही क्रिया झाल्यानंतर, स्थानिक सगळ्या नेते मंडळींशी विचारविनिमय केल्यानंतर शक्य तिथे महायुतीच्या वतीनं उतरायचं, जिथे शक्य नसेल तिथं मग मैत्रीपूर्ण लढती करून जनतेनं आपापल्या मार्गाने जावं. कारण शेवटी ह्या निवडणुका ह्या स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या असतात आणि म्हणून तो निर्णय झाला होता. अर्थात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या मध्ये आणि यांच्यामध्ये अजून एक मध्यस्तर होता, ज्याच्यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आणि नामदार हसन मुश्रीफ साहेब होते. शिवसेनेकडनं उदय सामंत आणि शंभूराजे देसाई हे मंत्री महोदय होते आणि भाजपाकडनं चंद्रशेखर बावनकुळेजी आणि रवींद्र चव्हाण साहेब त्यांचे प्रांताध्यक्ष, अशी ती समिती होती. सगळ्या चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी मला त्या दिवशी पाचारण करून सांगितलं की शिवसेनेबरोबर काय आपलं होऊ शकत नाही, शिवसेना काहीतरी वेगळ्या विचारानं एक वेगळ्या उमेदवाराला पुढं करत आहे आणि त्यांचं मत होतं की तो उमेदवार श्रीरामपूर करता योग्य नाही. त्याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर मीही त्याच्याशी सहमत झालो की खरंच तो उमेदवार श्रीरामपूरसाठी योग्य नाहीये. प्रकाश चित्तेंबद्दल बोलताय आपण, शिवसेनेचे उमेदवार. नाव कुणाचं कशाला घेऊ, नाव घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून आमचं त्या विषयावरती एकमत झालं की नाही, ह्या अशा टोकाच्या विचाराची पाठराखण करणारा किंवा समाजामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती सगळी चांगली शांत राहावी असं न वाटणारी ही व्यक्ती आहे. आणि आमचं बेसिकली जो विषय आधीच चर्चेत आला होता की आपण का म्हणून एकत्र यायचं, ते कुठेतरी त्यांनाही ते जाणवत होतं आणि मलाही जाणवत होतं अनेक दिवसापासून की श्रीरामपूरमध्ये म्हणावा तसा विकास होत नाहीये. श्रीरामपूरमध्ये ज्या पद्धतीनं प्रगती झाली पाहिजे, ज्या प्रकारे सगळ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, आपल्याकडे औद्योगिकरण वाढलं पाहिजे, दळणवळणाची जी साधनं आहेत, आता दळणवळणाची साधनं म्हणजे गावातली अंतर्गत रस्ते नाहीत, पण गावाला जोडणारे रस्ते, मग समृद्धीला जोडणारा रस्ता असेल, तुमच्या नगर मनमाडच्या रस्त्याला जोडणारा असेल, संभाजीनगर पुण्याला जोडणारा रस्ता असेल किंवा इतर रस्ते असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण मागे पडलोय. आणि मग तुमच्या माझ्या बालपणाचं जे श्रीरामपूर होतं 1980चं, की त्या श्रीरामपूरचा हेवा विखे पाटील साहेबांनाही वाटायचा, वरती थोरात साहेबांच्या कुटुंबालाही वाटायचा, कोल्हे साहेबांना, काळे साहेबांना वाटायचा, बापूसाहेब तनपुरेंच्या कुटुंबियांना वाटायचा, खाली गडाख साहेबांना वाटायचा, सगळ्यांना वाटायचा हेवा की श्रीरामपूर सारखा त्यांचा तालुका होऊच शकत नव्हता. आणि म्हणून 80च्या त्या दशकामध्ये इथे आरटीओचं कार्यालय आलं, इथं तो ओव्हरब्रिज आला, इथे MIDC आली.
श्रीरामपूरचं रेल्वे स्टेशन जरी बेलापूर रेल्वे स्टेशन नामकरण असेल, तर इथून जी मालाची जाय व्हायची, उलाढाल व्हायची बाजारपेठेतून, ती इतर कुठल्याही तालुक्यामध्ये जवळपास देखील नव्हती. आणि आजचं चित्र काय? आज आपल्याला कबूल व्हावं लागेल की इतर तालुक्यांच्या बाजारपेठेमध्ये जे पैसे येतात किंवा जी उलाढाल होते त्याच्या तुलनेत श्रीरामपूर अतिशय तुटपुंज राहिलेलं आहे. बरोबर. श्रीरामपूरला जिथं एक आदर्श गाव मानलं जायचं, लोक म्हणायचे की पहिल्या पसंतीचं आमचं राहायचं गाव जर कुठलं असेल, श्रीरामपूर, जर आम्ही उद्या निवृत्त झालो तर कुठं राहायला आवडेल? तर श्रीरामपूर. का? गुण्या गोविंदांना राहणारं हे गाव आहे. सगळ्यांची सगळी उत्तम व्यवस्था इथं आहे. डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळे आहेत. सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. पिण्याचं पाणी आहे. नगर परिषद, नगरपालिकेचं व्यवस्थापन उत्तम आहे. अशा प्रकारचं वातावरण असलेल्या श्रीरामपूरची एक ख्याती त्या 80च्या सालात होती, ज्यावेळी तुम्ही मी शाळेमध्ये असताना मित्र म्हणून भेटायचो. ते श्रीरामपूर कुठेतरी हरवलं. आणि मग पुन्हा ते श्रीरामपूर आणायचं असेल, त्या दिशेने पाऊल टाकायचं असेल, तर मग एकत्रित प्रयत्न करावे लागतील. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहता की तुमचे वर्तमानपत्र मला रोज जरी ते पत्र म्हणून वाचता येत नसतील तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मला पाठवता. बरोबर. मी कुठेही असलो देशात तर मी ते व्हॉट्सअपवरचं जय बाबा वाचल्याशिवाय माझा काही दिवस निघत नाही. आणि मला एकही दिवस असं आठवत नाही की त्याच्यामध्ये तुम्ही कुठली तरी अशी घटना तिथं विशद केलेली असते किंवा सांगितलेली असते जी गुन्हेगारी स्वरूपाची असते. हे आपलं श्रीरामपूर नव्हतं. बरोबर. आणि मग ते पुन्हा तसं करायचं असेल तर आपण एकत्रित हा लढा दिला पाहिजे, इथं एकत्रित बळ दिलं पाहिजे, असं ज्यावेळी विखे पाटील साहेब मला म्हणाले, मला ते पटलं. मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हे कळवलं आणि मग त्यात ही युती उभी राहिली. असं आता तुम्ही जे 80चं श्रीरामपूर सांगितलं आणि आत्ताचं तुम्ही सांगतायत, तर तुम्ही या ठिकाणी ज्याल मला तुम्ही ह्याच रोडवर श्रीरामपूर तुम्ही जगलायत, तुम्हाला श्रीरामपूरची सगळी बारीक बारीक गोष्टी माहीत आहे. तर तुम्ही मला माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या 10-15 वर्ष श्रीरामपूर या स्टेजला आला असेल, तर तुम्ही कोणाला दोष देताल किंवा का असं घडलं तर श्रीरामपूर इतकं चांगलं होतं आज इतकं या स्टेजला आलं, त्याला तुम्ही कोणत्याही पाहता काय कारण घडलं? आता याच्यावरती खरं प्रामाणिक उत्तर दिलं तर ते काही लोकांना आवडणार नाही, मात्र वस्तुस्थिती नाकारता येत नाही, इतिहास नाकारता येत नाही. 80 सालापर्यंत इथे विधानसभेचं नेतृत्व अधिक साहेबांनी केलं. 80 नंतर अधिक साहेबांना विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी श्रीरामपूरकरांनी दिली नाही. आपण नेहमी जनादेशाचा आणि लोकमताचा आदर करत असलेलो आहोत. आपण लोकशाहीला पाळणारे मानणारे लोक आहोत. ज्या ज्या व्यक्तीला इथून विधानसभेत जाण्याची संधी मिळाली हे सगळं त्यांचं अपयश आहे. आणि त्याही पेक्षा मोठं अपयश हे त्या जनता जनार्दनच आहे, यांनी त्यांना निवडून दिलं. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण तुम्ही मी ज्यांना निवडून दिलं त्यांना वरती कुठंच स्थान नव्हतं. इथं गावात अनेकदा तुम्ही देखील माझ्याशी चर्चा करताना म्हणलात की मी असं ऐकतोय की अमुक अमुक व्यक्ती आता त्यांना अशी संधी मिळणार आहे, तमुक तमुक व्यक्तीला आता तशी संधी मिळणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळी हसून सांगितलं की अहो बाळासाहेब, या इथल्या इथेच आपल्या वेस नसलेल्या गावातल्या चर्चा आहेत, याला कुठलाही आधार नाही, वर कोणीही विचारत नाही. दुर्दैवानं ते खरं ठरलं. मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर एक त्याच्यात मर्यादा यायला लागल्या, ते एक कारण आपण म्हणू शकतो. त्याला मर्यादा आल्या. म्हणजे हे सगळीकडे चित्र तुम्हाला दिसतं, जिथे जिथे आरक्षण येतं तिथं दुर्दैवानं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते, त्यांच्या मनामध्ये जी भावना होती आणि त्यांच्या मनामध्ये जी संकल्पना होती हे करण्यामागची, ती साध्य झालेली नाही. त्याला दोष काय आपण त्यांना देऊ शकत नाही. ज्यांना ज्यांना ती संधी मिळाली, दुर्दैवाने त्याचा वापर त्यांनी योग्य केला नाही असंच म्हणावं लागेल. त्यांचा उद्देश चांगला होता. आता त्यांचं उद्दिष्ट चांगलंच होतं. त्यांनी ज्यांना ज्यांना ती संधी मिळाली त्यांना त्याचा काही योग्य वापर करता आला नाही, ही देखील एक खंत आहे. आणि मग बाकीचे जे नेते मंडळी होते जे इथं सक्रिय राहिले विविध संस्थांच्या माध्यमातून, नगरपालिका असेल, कोणी कारखान्यात असेल, मुळा प्रवरा असेल, इतर काही संस्था असतील, त्यांच्या माध्यमातून काही मोठी कामं होऊ शकली नाही, कारण राज्य सरकारनं कधी त्यांना गांभीर्यानं घेतलं नाही. अधिक साहेबांना मात्र विधान परिषदेत जाण्याची संधी मिळाली, राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली, परंतु ती संधी ज्यावेळी त्यांना देण्यात आली पक्षाच्या वतीनं, ती देत असतानाच त्यांच्यावरती एक विशिष्ट जबाबदारी पक्ष संघटनेची टाकण्यात आली.
म्हणून त्यांना केवळ श्रीरामपूरचं म्हणून काम बघणं शक्य नव्हतं. आणि त्यांनी ज्या ज्या सहकार्यानं विश्वासानं इथं नेतृत्व करण्याची संधी दिली त्या लोकांनी काय केलं तर मी काय सांगू. तो सगळा इतिहास आपल्या समोर आहे. त्यांचेच वारस आज निवडणुकीत उभे. अच्छा, त्यांचेच वारस उभे आहेत काय? हो. दुसरे अजून मला त्याच तुम्ही जे बोलले म्हणजे मला असं आठवतं, मी पत्रकारिता जेव्हापासून करतो तेव्हापासूनच, की रामराव अधिक साहेब, गोविंदराव अधिक साहेब यांनी श्रीरामपूरसाठी भरपूर कामं म्हणजे कार्यशाळा असू द्या, कोर्ट असू द्या, असे अनेक RTO कार्यालय असे कामं केले. पण एक असा काळ आला का त्यावेळेस शिवराळ भाषा वापरून अधिक साहेबांना आणि यांना बदनाम करण्यात आलं. ते बदनाम केल्यामुळं फायदा ज्यांनी टीका टिप्पणी केली त्यांचा वैयक्तिक फायदा झाला, शहराचं तालुक्याचं नुकसान झालं. मी तोच पदर आज इथं पाहतोय. आज तीच परिस्थिती आलेली आहे. आम्ही श्रीरामपूरकर, आम्ही स्वाभिमानी, आणि ती शिवराळ भाषा वगैरे वापरून समोरच्या उमेदवाराला डॅमेज करायची, तीच तुलनात्मक असं वाटतंय का पूर्ण तेच म्हणजे एक चांगलं कुणी काही करायला लागलं तर त्यांच्यावर टीका करायची आणि स्वतःचा राजकीय हे उद्देश भागवून घ्यायचा, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? बाळासाहेब, आपण जे म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे. शिवराळ भाषा जर वापरणारे कोणी असेल म्हणजे कुठल्याही पक्षाचे असतील, हो, अगदी आमच्या युतीचे असले जरी, तर अशा लोकांना जनतेनं समर्थन देऊ नये. यांना लोकशाहीमध्ये बळ देऊ नये. लोकशाहीमध्ये देखील दुर्दैवानं फार चुकीच्या काही प्रथांना आता अलीकडे महत्त्व प्राप्त झाल्याचे अतिशय दुर्दैव आहे खरं. ते असं असू नये. आणि तुम्ही जो मोठा प्रश्न मांडत आहात की समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कार्यरत असलेले हे जे लोक आहेत यांचं काय करायचं किंवा पुढचं भविष्यातलं श्रीरामपूर हे कसं असणार आहे, आता पुढच्या काळामध्ये नेतृत्व देणारे कोण असणार आहेत, तर एक साधा प्रश्न आहे. तुमच्या मनामध्ये जर अशी इच्छा निर्माण झाली की आपल्याला काहीतरी सकारात्मक करायचंय आणि त्याला तुम्हाला जनाधार देखील मिळाला, क्षणभर आपण असं समजून चालू की तो जनाधार आपल्याला मिळाला, पण तो मिळाल्यानंतर जर तुम्हाला मानणारा किंवा तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचं सरकारच राज्यात नसेल, त्या पक्षाचं सरकार जर दिल्लीत पण नसेल, तर पूर्ण कशा होणार? निधी कुठून येणार? तुम्ही निधी म्हणा, तुम्ही तुमचा व्हिटो पॉवर, एक कार्यकर्ता म्हणून हट्ट, हा पूर्ण करणार कोण? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ज्यावेळी निर्णय घेतला की आम्ही NDA मध्ये सामील होणार, हा फार विचार करून घेतलेला निर्णय होता. आरोप करणारे काही आरोप करतात, याच्यापासून पळाले आणि त्याच्यापासून पळाले. वस्तुस्थिती ही आहे की आमचं मत होतं की आपली कामं करण्याची जी वयोमर्यादा असते किंवा वर्ष असतात ते ठरलेले असतात. विरोधी बाकावरती बसून तुम्ही काय साध्य करणार आहात? तुम्ही टीका कराल, टिप्पणी कराल, तुम्ही निंदा नालस्ती कराल, तुम्ही आरोप कराल, बिनबुडाचे आरोप. आमच्या नेत्यावरती पण गेले 17-20 वर्ष आरोप आहेतच ना, एकही सिद्ध होत नाहीच ना. पण आज जर तुमच्याकडं इथे एक व्यवस्था निवडून देण्याची संधी मिळालेली आहे तुम्हाला, तुमच्या राहत्या प्रभागातले 2 नगरसेवक आणि नगराध्यक्ष 3 मतं तुम्ही द्यायची आहेत. तुम्ही निवडून देताना जर अशा पक्षाच्या किंवा अशा आघाडीच्या लोकांना निवडून दिलं ज्यांची सत्ताच नाही कुठे, ते कुठलं स्वप्नपूर्ती करणार आहे तुमची? बरोबर. ते तुम्हाला त्यांच्या जाहीरनाम्यात काही सांगत, त्यातलं कुठलं पूर्ण होणार आहे आणि कसं पूर्ण होणार आहे हे तुम्हीच मला पटवून सांगा. तुमचं आज वस्तुस्थिती अशी आहे की श्रीरामपूरमधून मुंबईमधून दिल्ली, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जे की इथे युती म्हणून उभे आहेत, फक्त हेच दिलेला शब्द पूर्ण करू शकतात, मग तो कुठल्या विषयाचा असो. बरोबर आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मी पाहतोय युती व्हायच्या आधीच पालकमंत्री शेवटी पालकमंत्री असतात. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये श्रीरामपूरमध्ये चमत्कार घडवलेत ना. कसे चमत्कार? विकास कामांचे. आता तेच जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला एक चांगला पर्याय आज ह्या युतीच्या निमित्ताने आलेला आहे. त्यांनी मला सूचना केली की हे जर साध्य करायचं असेल तर अविनाश 2 पावलं तुम्ही मागे घ्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरता किंवा उमेदवारी करता हट्ट करू नका. आम्ही शहराच्या विकासाकरता तो पाऊल
2 मागे पाऊल घेतले ना ते? घेतले का नाही घेतले? घेतले. आता करणारे काही आरोप करतील आणि काही टीका करतील, त्याला अर्थ नाही. अनुराधा अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. हे प्रशस्तीपत्र माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सगळे देतील, जनता देईल. परंतु श्रीरामपूरमध्ये जर काही साध्य करायचं असेल तर त्यांच्याकडे सिटिंग नगरसेवक जास्त होते का नव्हते? होते. भारतीय जनता पक्षाकडे. हे मी नाकारू शकतो का? माझ्याकडचे नगरसेवक जे होते ते गेले. आता कोण कुठल्या कारणाकरता पळून गेला? आता पळून गेलाच म्हटलं पाहिजे ना. 5 वर्ष तुम्ही ज्यांना सांभाळले तेच पळून गेले. आम्ही सांभाळलं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्यांच्या भरोश्यावरती, ज्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करत होतो, मला टीका कोणावरती करायची नाही. जनतेच्या हे निर्देशाला आणून द्यायचंय की हे आमच्या पासून जाण्याचं कारण काय होतं? आम्ही काय यांचा अपमान केला? आम्ही काय चुकीचं काम केलं? आमच्या हातून काय चुकीची कृती घडली होती? फक्त आणि फक्त स्वार्थ, फक्त आणि फक्त ही भीती की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक समाजाची लोक मला जर मी इकडनं उभा राहिलो आणि युतीमध्ये राहिलो तर मतं देणार नाहीत. इतक्या खालच्या विचाराची लोक. ज्याला समाजकारण करायचंय, राजकारण करायचंय, जर तो जातीच्या आणि धर्माच्या आणि इतराच्या आधारांवरती येणार असेल आणि करणार असेल तर तो विकास काय करणार? कारण तुमचा अजेंडाच वेगळा आहे. बरोबर. तुमचा अजेंडा जर विकासाचा असेल तर ह्या बाकी गोष्टी त्यांना महत्व नसतं. तुम्ही जे आता म्हणालात की विरोधी पक्षाचा आमदार किंवा काय करू शकतो, तर आता विधानसभेला बी मतविभागणीमुळे विरोधी आमदार श्रीरामपूर तालुक्याला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, आता परत मतविभागणीची शक्यता आहे. चुकून, मी मुद्दाम 3दा म्हणेल, चुकून जर विरोधी नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आला विरोधी पक्ष असलेला, तर स्वप्नपूर्ती फक्त त्यांची होईल, श्रीरामपूरची होईल का नाही? अजिबात होणार नाही. अर्थात तसं जर श्रीरामपूरकरांनी जनादेश दिला आणि ते व्यवस्थितपणे पालकमंत्र्यांकडे गेले तर पालकमंत्री काही एवढ्या छोट्या मनाचे नाही आहेत. शेवटी अजितदादांचं मी काम जवळून पाहतो. दादा नेहमी एखाद्या व्यक्तीला, जो जनप्रतिनिधी आहे, त्याला व्यक्ती म्हणून पाहत नाहीत. तो त्या जनतेचा प्रतिनिधी आहे. ते प्रश्न त्या जनतेचे आहेत आणि म्हणून ते सार्वजनिक हिताकरता पालकमंत्र्यांनी पण आपल्या तालुक्याला 5 कोटी आता दिले. त्याच्या आधी मला तुम्हाला प्रतिप्रश्न करायचा आहे की विधानसभेच्या काळात जे घडलं ते महायुतीमधून का घडलं? आता तो इतिहास देखील सगळ्यांच्या पुढे आलेला आहे. एबी फॉर्म जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिला गेला होता, अतिशय वरिष्ठ पातळीवरती जर तो निर्णय झाला होता, मात्र त्यावेळी देखील थोडी दगाबाजी झाली आणि नाही ते उमेदवाराला रिंगणात ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे जे नुकसान झालं, नाही तर ते कदाचित वेगळा निकाल लागला असता. आता तो जो निकाल लागला, तो निकाल लागल्यानंतर श्रीरामपूरकरांना काय लाभ मिळाला? बरोबर. काय काम करू शकले विधानसभेमध्ये? आता मी ते अलीकडे पद्धत असते ती रील्स टाकण्याची. आपण विषय मांडता, पोट तिडकीने मांडता, आपण हे हेरेनं तिथं उपस्थित असता. दर आठवड्याला आपण मुंबईला जाता. श्रीरामपूरकरांना काय मिळालं? त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाऊन काहीतरी आता आपण विक्रमी काम करू शकू, उभं करू शकू, आणू शकू, तसं होत नाही. आणि माफ करा असं शब्दप्रयोग करू नये, परंतु तेवढी उंची देखील आपली राजकीय नाहीये. तसं काय झालं तर फार मोठी श्रीरामपूरकर घोडचूक करतील असं मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो ना की तुम्ही जे 80 सालाचं आपण बोललोत की 80 पासून 2025 पर्यंत झालं काय? शेवटी ही लोकशाही. लोकशाहीमध्ये जनता जे काही करेल तेच होतं. तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार 5 वर्षातनं एकदा मिळतो. आता नगरपालिका आहे, नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे. तुम्ही जर विचारपूर्वक मतदान केलं तर तुमच्या हिताचे निर्णय घेण्याची शक्ती देणारे किंवा असणारे जर तुम्ही लोकप्रतिनिधी दिले, योग्य पक्षाचे दिले, योग्य नेत्याच्या नेतृत्वावरती विश्वास करून काम करणाऱ्यांना दिले तर नक्कीच तुम्हाला न्याय मिळतो, नक्कीच विकास होतो. अन्यथा आज जी परिस्थिती दिसते याच्यापेक्षाही जास्त भयानक अशी परिस्थिती निर्माण होईल.
अजून एक मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की गोविंदराव अधिक साहेबांनी श्रीरामपुरात भरपूर कामं केली. त्यांना एक वेळा असे का मुख्यमंत्री होण्याची संधी आली, पण आपल्या श्रीरामपुरातील काही लोकांनी ती संधी कशी हिरावली हे तुम्हाला माहिती किंवा जनतेला काय आजच्या पिढीला माहीत नसेल. तर अधिक साहेब छक्के पंजे करणारे नव्हते, ते सरळ राजकारणी होते. त्याच धर्तीवर मला असं वाटतं अनुराधा अधिक यांनी चांगलं कार्य केलं. कधी कोणाचे आरक्षण टाकणे किंवा ज्या गोष्टी चालू होत्या काही केल्या नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी मानधन घेतलं नाही 5 वर्ष. त्यांनी कोविडच्या काळात म्हणजे सगळे ड्रायव्हरने वापरला, सगळं चांगल्या गोष्टी केल्या. एवढं चांगलं करून सुद्धा त्यांना म्हणजे अडचणी तुम्ही सांगितल्या, पण उमेदवारी मिळाली नाही. मग इथं सुद्धा वडिलांना जसं छक्के पंजे जमले नाही, तसेच मुलीला ती बी छक्के पंजेत कमी पडली, म्हणून तिला बिचारीला उमेदवारी मिळाली नाही का असं. अधिक साहेब राजकारणात सक्रिय होते. राज्याचे ते 2दा कॅबिनेट मंत्री झाले, 3दा खासदार झाले, 3 का 4 वेळा विधानसभेत पण होते आणि विधान परिषदेत देखील गेले. त्यांची आणि अनुराधाची तुलना करणं थोडंसं अयोग्य आहे, कारण अनुराधा ही राजकारणी नाहीच, ती समाजकारणी आहे. तिला समाजकारण करायची इच्छाही होती, आवडही होती. म्हणजे अधिक साहेबांची मुलगी म्हणून तिला कुठेही बिझनेस मॅनेजमेंटची डिप्लोमा होल्डर असल्यामुळे तिला संधी होती, पण तिने मुंबईमध्ये ब्लाइंड स्कूलमध्ये काम करणं स्वीकारलं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीच्या राजकारणात संधी मिळाली आणि सुदैवानं जनतेनं जनाधार दिला, ती त्याच भावनेतून काम करत राहिली. त्यामुळे ती राजकारण ही कधीच नव्हती. राहिला प्रश्न छक्के पंजे वगैरे वगैरे, तर तो दुरान्वयानं तिच्या बाबतीमध्ये येऊ शकत नव्हता. कारण आज राजकारणात ते असल्याशिवाय यश मिळत नाही, आपण असं पाहतो. समाजाच्या हातात ते निर्णय असतात शेवटी बाळासाहेब. असं आहे की आपण समाजाला जेवढं अज्ञानी समजतो तेवढं समाज अज्ञानी नाही. मी समाजाला आणि लोकांना खूप सज्ञान समजतो, आणि माझं मत आहे की ते व्यवस्थित विचार करूनच निर्णय घेतील, मतदान करतील. सेनापती आपल्याकडे खूप चांगला होता, अगदी सर्वोत्तम, पण सगळी फौजच पळवली. बरोबर. कोणी ह्या कारणास्तव, कोणी त्या कारणास्तव, कोणी पळाला तर कोणाला पळवलं गेलं. जे काही घडलं ते जनतेनं पाहिलंय. तुम्ही त्याचं दैनंदिन तुमच्या जयबाबाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलं देखील, आणि उत्तम मांडलंय. तर मला खात्री आहे की जे ते वाचतील, ज्यांनी ते वाचलं असेल, ते स्वतःला वाचवण्याकरता, श्रीरामपूरला वाचवण्याकरता योग्य ठिकाणीच मतदान करतील असं ही मला खात्री आहे, मला विश्वास आहे. बघू काय होतं. अजून एक म्हणजे आता जो ट्रेंड आलेला राजकारणाचा सध्याचा, त्याच्यात मला थोडासा असा संकुचितपणा जाणवतो. पूर्वी म्हणजे ह्या मतदारसंघात त्या मतदारसंघात निवडणूक लढवायचे. अधिक साहेब सुद्धा वैजापूरला लढले होते, सुजय विखे नगरला लढले. आता इतका संकुचितपणा आला का त्या वार्डातून ह्या वार्डात जरी लढला तर तो बाहेरचा आहे, हा इथला आहे. तशीच परिस्थिती शहरात आहे. मी श्रीरामपूरकर, स्वाभिमानी श्रीरामपूरकर, हे जे टॅगलाईन किंवा जे रील तयार करून प्रसिद्धी किंवा एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही लोकांना काय सांगता? रील महत्वाचा का रिअल, त्याच्याबद्दल काही सांगू शकता? जनता अतिशय हुशार आहे. अमुक व्यक्ती बाहेरची आणि अमुक व्यक्ती घरातली असं नसतं. काम करणारी व्यक्ती कोण आहे याला महत्व आहे. आता काय झालं, अलीकडे हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि मी श्रीरामपूरला आल्यानंतर कार्यकर्ते ज्यावेळी जमले, त्यातले बरेचसे पळूनही गेले. त्यांची खंत ही होती की दादा वेळ फार कमी राहिला. तर मी म्हणलं मला तुमचं शब्दप्रयोगच कळलं नाही, वेळ कमी राहिला म्हणजे काय? नाही म्हणे काही दिवसच नाहीत म्हणे, आता अमुक तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत, मग लगेच छाननी आहे आणि मग लगेच विड्रॉल होईल आणि मग काहीच दिवस मिळत नाहीत लोकांसमोर जायला. तर मी थोडं शांत बसलो आणि 2 मिनिटांनी त्यांना असं सहज म्हटलं की अहो तुम्हाला 4 वर्ष संधी होती की तुम्ही ज्या वॉर्डात राहताय किंवा ज्या वॉर्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तिथल्या जनतेशी संबंध ठेवायचे, त्यांची कामं करायची, त्यांच्या संपर्कात राहायचं, सुख दुःखात जायचं. ती 4 वर्ष कमी पडली का तुम्हाला? हे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम दिला आणि तुम्हाला वेळ कमी वाटायला लागला. तर मतदारांना मला एवढंच सांगायचंय की ह्या 4 वर्षात 5 वर्षाचा कार्यकाळ जाऊ द्या, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात ते तुमचे नगरसेवक होते,
तुमचे लोकप्रतिनिधी होते, पण त्यांचा कालखंड संपल्यानंतर इथं अधिकारी आले प्रशासकीय आणि कार्यकाळ. प्रशासकीय कारभार सुरू झाला. हम्म. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये किती लोक तुमच्या संपर्कात होते, किती लोक तुमच्या सुखदुःखात येत होते, अडीअडचणीला तुमच्यावर उभे राहत होते, त्याचा विचार. त्याला महत्व द्या. हम्म. त्याचा पिनकोड काय आहे, तो कुठल्या गल्लीत राहतो, कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतो, आणि मग तुमच्या वॉर्डाच्या त्या सीमेत राहतो का पलीकडे राहतो, याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. कदाचित तुमच्या घरात राहणारी व्यक्तीच तुमचं नुकसान करणारी असते. बरोबर. तेव्हा तुम्हाला जो जपतो, जो शहराबद्दल चांगली भावना ठेवतो, अशा व्यक्तीकडे बघा. हा बाहेरचा तो घरातला स्वाभिमानी श्रीरामपूरकर, अमुक तमुक, या अशा गोष्टींना आपण फारसं बळी पडू नये. आता आपण 4 वर्ष प्रशासक होतो, आपण पाहतोय तर 90% कचरा उचलला गेला, 90% पाणी व्यवस्थित आलं, सगळं काही व्यवस्थित झालं नगरसेवक नसताना. मग आता तुम्ही याच्याकडे कसं पाहत आले? तरी जर एवढे नगरसेवक नाही तरी सर्व काही व्यवस्थित चालतं शहर, त्याला तुम्ही काय म्हणता? नाही, मग नागरिकांनी याच्याकडे जरा बारकाईनं पाहिलं पाहिजे की जो तुम्हाला हे भासवतो, जे कोणी व्यक्ती असतील ते तुम्हाला भासवतात हे सगळं आमच्यामुळे होत होतं, ते खोटं होतं. काम करणारी व्यवस्था जी आहे ती वेगळी आहे. ते बिचारे पगार घेतात, कष्ट करतात, राबतात. तुमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्यांनी स्वच्छ पद्धतीने कारभार करावा. मी इथं पाहतो, आता अनेक वर्ष पाहत आलोय की ज्याच्या अंगावरती नीट कपडे नसायचे तो नगरसेवक झाल्यानंतर काही महिन्यातच कडक खादीत फिरायला सुरुवात करायचा. हे चित्र म्हणजे काहीतरी वेगळाच संदेश देणार आहे, आणि ते वॉर्डामध्ये नागरिकांना माहिती आहे. असल्या उमेदवारांपासून कृपया सावध राहा. म्हणजे तुमचं 4 महिने जी सिस्टीमनी काम केलं ते खरे सेवक, ते रिअल हिरो, ते रिअल. आणि हे आता जे फिरतायत ते रिअल हिरो. असं कोविडच्या काळामध्ये सगळ्या देशात हे सिद्ध झालं. की त्या कोविडच्या काळात घराबाहेर सुद्धा पडत नव्हता तुमचा नेता. ठीक आहे, श्रीरामपूरमध्ये अनुराधा अधिक बाहेर पडल्या नगराध्यक्ष नसताना, पडल्या आणि वॉर्डात फिरल्या, जिथे गरज होती तिथे गेल्या, कुठं अन्नधान्य दिलं, कुठे इंजेक्शन दिले, कुठं जे लागेल ते पोहोचवलं. तुमचे पुढारी कुठे होते? तरी शहर स्वच्छ राहिलं, तरी व्यवस्थापन चालू राहिलं, प्रशासन चांगलं चालू राहिलं. त्याच्यावरून बोध घ्यावा की काय असतं आणि काय नसतं. त्याही काळी मला आठवतं की मंत्रालयामध्ये दादा रोज सकाळी 7ला हजर होते. सगळे मंत्री हजर होत नव्हते, त्यामुळे त्यांना आरोप करत नाही, त्यांच्यावरती दोषारोपही ठेवत नाही. पण काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख मतदार म्हणून तुमची असली पाहिजे किंवा तुम्हाला असली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. अजून जाता जाता थोडंसं तुम्हाला विचारतो की जे सोशल मीडिया आलेला आहे त्याचा जसा उपयोग आहे, पूर्वी म्हणजे विकासावर, विचारांवर चर्चा व्हायची, मंथन व्हायची. हल्ली आता म्हणजे भाषण सुद्धा कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. म्हणजे फार ज्ञान त्याच्यातून येतं, मोबाईलवर इतकं येतं की ते ओसंडून वाहते. तर नवी पिढी ही आपल्या शहराच्या, आपल्या भागाच्या दृष्टीने जागृत नसल्यामुळं, त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नसल्यामुळं त्याचाच गैरफायदा वेगवेगळे आमिष दाखवून हे आजचे नवीन राजकर्ते घेतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? अतिशय सत्य परिस्थिती आहे. रील बघून आणि सोशल मीडियावरती काय येतंय आणि काय जातंय त्याच्यावरती तुम्ही स्वतःला निर्बंधित ठेवून निर्णय घेऊ नयेत. पण त्या माध्यमातनं कधी कधी वस्तुस्थिती देखील समोर येते. तुम्ही बोलत काय आहात, बोलत कसे आहात, बोलत काय आहात हे समजणारी आता नवीन पिढी आहे. त्यामुळे ती हुशार आहे. तिला तुम्ही जर गृहीत धरलं, म्हणजे एखादा जर तुमच्या समोर बसून म्हणला की मला इतके लाईक्स मिळतात, तर त्याच्यावरती तुझी लायकी ठरत नाही रे राजा. तुझा कॉन्टेंट काय, तुझा स्वतःचा इंटरनल कॉन्टेंट सोशल मीडिया कॉन्टेंटपेक्षा ते देखील नवीन पिढी तपासते. आणि म्हणून मला आशा आहे की नवीन पिढी चुकीचा निर्णय घेणार नाही. कालच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी ही शंका व्यक्त केली जात होती की युवा पिढी मोठ्या प्रमाणात एनडीएच्या विरोधात मतदान करेल, तसं न घडता कुठं ठरलं युवा पिढीनं भरभरून मोदी साहेबांना मतं दिली. कारण ते काम त्यांचं दिसतंय, काम त्यांचं बोलतंय.
त्यामुळे पप्पू पासून जरा सावध राहा, हं. यापेक्षा काय सांगू. आणि जाता जाता एक शेवटचं असं श्रीरामपूरच्या मतदारांना तुम्ही आता जे विकासाचं सांगितलं की विखे पाटील पालकमंत्री आहेत, तुम्ही राष्ट्रवादी वरच्या पोस्टवर आहेत, तर तुम्ही दोघं मिळून विकास म्हणजे आज जे श्रीरामपूरकरांना पाहिजे आहेत, म्हणजे आज आम्ही 200 लोकांच्या इंटरव्ह्यू घेतलं बाजारात, तर लोकांचं गोंधळलेली परिस्थिती आहे. लोकांचं म्हणणे खा वाटोळ झालं, सगळं झालं, पण आता नीट झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तर तुम्ही श्रीरामपूरच्या मतदारांना कसं आश्वस्त करता थोडक्यात एकदम? नाही, साधा सरळ हिशेब आहे की आता जो अजेंडा घेऊन आम्ही आपल्या पुढे येणार आहोत, अजून आम्ही ते जाहीर केलेलं नाही. त्यातला कुठलाही मुद्दा तुम्ही जर घेतला तर तो पूर्णतेच न्यायचा असेल, त्याची पूर्तता करायची असेल, तर त्याला सत्तेचं पाठबळ फार आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आपल्या गावामध्ये मागणी होती की छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा व्हावा. झाला की नाही झाला? कशामुळे झाला? सत्ता नसती तर आला असता का तो पुतळा? नसतं. याच्या आधी सत्तेत असणाऱ्यांनी का नाही केला? आता बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा एक पूर्णकृती पुतळा, त्याला निधी प्राप्त झाला का? झाला. घरकुलांसाठी अनेक ठिकाणी जागेची उपलब्धता शासनाकडनं करून देण्यात आली. अनेक ठिकाणी गरिबांकरता चांगली घरं निर्माण व्हावीत, त्या योजनेचा लाभ पंतप्रधानांच्या योजनेपासून मुख्यमंत्र्यांच्या योजनेपर्यंत श्रीरामपूरकरांना मिळाला की नाही? म्हणजे लोकप्रतिनिधी जरी विरोधी बाकांवरती बसणारा असला तरी तुमच्याकडे पालकत्वाच्या भावनेनं बघणारे पालकमंत्री आहेत, जे की ह्या महायुतीचं नेतृत्व करतायत. त्याला जोड आहे अजितदादांची. अजितदादांकडे बघितलं जातं एक कुशल प्रशासक म्हणून आणि एक उत्तम विकासाचं काम करणारी व्यक्ती म्हणून. आणि आमच्या दोघांच्याही पालकमंत्र्यांच्या, माझ्या सुजय विखेंच्या बरोबर मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. हे सगळे असल्यानंतर आमचा जो काही वचननामा, जाहीरनामा तुमच्या पुढच्या काही दिवसात येईल, तर ती प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद आणि नियत ही आमची आहे. ज्या प्रकारे आम्ही उमेदवारी निवडताना एक अशा व्यक्तीला नगराध्यक्ष पदाकरता उभं केलं की ज्याला व्यवसाय, व्यवहार, पैसा, जाणं बेणं सगळं कळतं, जो प्रॅक्टिकल आहे. त्यांचा इतिहास जर तुम्ही तपासला तर तो काही नसताना त्यातून त्यांनी एक विश्व निर्माण केलंय. अशी कुवत असलेली व्यक्ती जर उद्या आपल्याकडे नगराध्यक्ष म्हणून आली तर निश्चित गावाचा, शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली सगळ्यांची स्वप्नपूर्ती त्यातनं फलश्रुतीला येणार आहे. तर या ठिकाणी आज आपल्याकडे अविनाश अधिक साहेब आले होते. त्यांनी आपल्याला भरपूर गोष्टी मनमोकळ्या सांगितल्या, म्हणजे फार मनमोकळ्या सांगितल्या नाही, कारण अधिक साहेबांचा गुण त्यांच्यामध्ये आहे. तर आपण अपेक्षा करूया की येत्या इलेक्शनच्या 10-12 दिवसाच्या काळात दादा थोडे मनमोकळं बोलतील. दादा धन्यवाद, आभार मानतो आपले. धन्यवाद.